नमस्कार रामराम मंडळी, आपला हॅलो महाराष्ट्राचा महाराष्ट्र दौरा आज येऊन पोचला आहे. तो म्हणजे भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघात. लोकांनी दोघांनी पाडून तिसऱ्याला वोट द्यायला पाहिजे, आपला असा मत आहे. तेव्हाच हर माणसाला चान्स भेटेल. आता टफ फाईट दिसत आहे आता सध्याच्या परिस्थितीत. इथलं राजकारण, समाजकारण, अर्थकारण हे सगळं शेतीमातीशी निगडीत आहे. ते महत्त्वाचे म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि शेती याकडे आमदार साहेबांचा विशेष भर आहे. म्हणजे जेवढी लागत आहे ते जास्त आहे. लागतच्या मानानं रेट नाही भेटत आपल्याला. लोकसभेप्रमाणे यंदा विधानसभेतही काही ठराविक जागांवरतीच राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी फाईट बघायला मिळते. बघा साहेब, शरद पवार साहेब म्हणजे आपल्या राजकारणाचे चाणक्य माणसं. आम्ही शरद पवार साहेबांवर बी तेवढाच प्रेम करतो, कारण राष्ट्रवादी मूळची त्यांची आहे. परंतु ज्या पद्धतीने देशात आणि राज्यात घडामोडी होतात, तर जेव्हा लोक बदलतात तेव्हा आपण मतदार का बरं बदलावं नाही. इथले विद्यमान आमदार आहेत ते म्हणजे राजू कारेमोरे. 5 वर्ष आधी जे चरणभाऊने काम केले ते कोणत्याच आमदारांनी काम केलेले नाही. कारण की राशन कार्डाचा जो काम होता महत्वाचा, तो काम चरणभाऊनी केला. अंत्योदयमध्ये आणण्याचं काम चरणभाऊ वाघमारे यांनी केला. तुमसर विधानसभा क्षेत्रातील प्रश्न नेमके काय आहेत? जनता विद्यमान आमदारांबाबत खुश आहे का? जनतेच्या समस्या नेमक्या कोणत्या आहेत? येणारी विधानसभा कुठल्या मुद्द्यांभोवती फिरणार आहे? त्याच्या दारावर कोणी बी जाईल तो खाली हात नाही येत. रोजगार हमी चालू होती, रोजगार हमी पुरी बंद होऊन गेली आहे. आणि पांदण रस्ते म्हणजे विकास होत नाही हो साहेब. वैनगंगा नदीमधून पाणीची उचल करून मोहाडीमध्ये आणण्याकरिता मागील आमदार चरण वाघमारे यांनी प्रयत्न केले. शासकीय नियमानुसार CSR रेटनुसार घरकुल मिळायला पाहिजे, पण ते मिळत नाही. आणि 23 तारखेला नेमका आमदारकीचा गुलाल कुणाला लागतोय, या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं आपण थेट जनतेतून थेट जाऊन समजून घेणार आहोत. चला तर मग. तर आपला महाराष्ट्र दौरा येऊन पोहोचला आहे तुमसर विधानसभा मतदारसंघात. खरं तर राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्यानंतर पहिल्यांदाच भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत कुठं बघायला मिळणार असेल तर ती तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये आहे. नमस्कार बाबा, आपलं नाव काय? आपलं नाव काय? बरं, दादा सांगतील आपल्याला. दादा, आपलं नाव सांगा मला. माझे मूलचंद शत्रू बाबरे. बरं, तुमचा मतदारसंघ कुठला? आमच्या मतदार या क्षेत्रात आहे ना. कुठला? नाव काय तुमचं? तुमसर क्षेत्र. बरोबर. काय म्हणता यंदा विधानसभा मतदारसंघामध्ये काय होईल यंदा? यंदा काय होईल आता, आम्ही आहे राजू का भाऊ. बरं, कुठले राजू? कारेमोरे. बरं, आता ते विद्यमान आहेत आमदार, बरोबर ना? काय मग मागच्या 5 वर्षांमध्ये काय केलंय तुमच्या भावाने? जेव्हा काय करायचं त्यांनी केलं ना, आता ठीक केलं ना. आता तरी कुठली कामं केलेत बाबा? हर गावात केला. हर गावात केला त्याने. आपल्या निधी दिला त्याने हर गावात. करते जात आता करून जायला. आता मोर का करते का नाही ते एवढं नाही सांगतात. बरोबर. पण वाघमारे जे होते ते 2014ला आलते इथनं, बरोबर ना? भाजपचे खूप मोठे प्रश्न मांडले जायचे. शरद पवारांच्या बाजूने ते गेलेत. शरद पवारांनी त्यांची सहानुभूती भेटली तर ते जिंकतील असं वाटतं का तुम्हाला? नाही, आम्हाला हा जिंकल म्हणून वाटतंय. बरं, म्हणजे इथे चालणार आहे, गड्या चालणार आहे म्हणणं आहे तुमचं? बरं, ओके. दादांना आपण विचारू. नमस्कार दादा, कुठला वाजताय पेपर? हा, काठी आली तुमची. बरं, सांगा मला काय चाललंय तुमच्या विधानसभा क्षेत्रात, काय चाललंय आता कार्य मुले आपण घड्याळ. बरं, असं का? बरं, कारण आता आम्ही पश्चिम महाराष्ट्रात आलोय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही खूप चालली आहे. आता जवळचा माणूस आहे. बरं, आता धान वगैरे केंद्र तो घेते तर आम्हाला त्याची न्यावं लागते. मला जवळचा माणूस आहे म्हणून मतदान करणार की काम करतोय म्हणून मतदान? काम करतो म्हणूनच काम करतो. अजून आपल्यासोबत काही मंडळी आहेत, बाबा आहेत आपल्यासोबत, ज्येष्ठ नागरिक ज्यांना अनुभव आहे मतदारसंघातला. बाबा, आपलं नाव काय सांगा आम्हाला जरा. सेवकराम गणाजी वैद्य. बरं, काय नाही, मतदारसंघात फिरत होतो, काय काय चाललंय वारं जाणून घेत होतो. काय आहे सध्या स्थिती, काय आहे स्थिती? हा, आपली अजित पवार गटाची स्थिती आहे. अजित पवार गटाची स्थिती आहे. असं का बरं? आता का तर सांगून तुम्ही. पण शरद पवारांचा पक्ष त्यांनी पळवला म्हणे, लय काय काय केलं, त्यांना त्रास झाला, तिकडे पण बरीचशी मतं त्यांची फुटली. ठीक आहे बाबा, हा, आपल्याकडून तर तेवढं आहे ना. बरं, चालतंय. जनरल परिस्थिती. बरोबर. काय काय इथले आमदार जे आहेत त्यांनी मागच्या 5 वर्षांमध्ये कुठले कामं केले जरा आम्हाला सांगायचं? इथले कामा म्हणजे आता हे जनतेचे कोणते विकासाचे काम आहेत ते झालेच नाही त्याचे. बरं, आता कोणतेच आमदार पुन्हा आले पाहिजेत की वेगळे आले पाहिजे? आता जनतेवर आलेच नाही पाहिजेत. जनताच आहे की तुम्ही? आम्ही जनता, आम्ही म्हणतो काय दुसरे बी आले पाहिजेत, नवीन चान्स भेटले पाहिजे. बरोबर.
नवीन जे लोक आहेत त्यांना त्याने chance चान्स भेटला भेटला. पण आता तुम्ही एवढ्या वर्ष बघताय सगळं राजकारण बघताय, ही पक्ष फुटले वगैरे, याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? याच्याबद्दल हे तर वाईट वाटते, हा वाईट वाटते याच्याबद्दल. बरं, पण याच्या आधी कधी असं नाही झालं झालं, होतं तुमच्या काळात? नाही झालं. आता का बरं झालं मग एवढं? हे यायच्या हा? राजवटीमुळे, कुठल्या? यायच्या राजवटीमुळे, याच्या वागणुकीमुळे झालेलं आहे. बरं बरं, पण काय वाटतंय हे कोणामुळे झाले? आता पक्ष कोणामुळे फुटले? हे आपलेच लोकांपासून म्हणावं लागलं आता, बरं आपलेच लोकांपासून नाही म्हणावं लागलं. बरं 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 राजीभाऊ कारेमोरे. बरं बरं, काय काय केले त्याने नक्की एकदा सांगा आम्हाला. आता माझ्या हा गाव जवळपास 600 वोटिंगचा गाव आहे आणि इथे पांजरा म्हणून गाव आहे, 500 वोटिंगचा गाव आहे. 600 आणि 500 1100 वोटिंग होते इथं. या 1100 वोटिंगच्या गावामध्ये 25-15 अंतर्गत 6 लाख रुपये, 5 लाख रुपये, अजून 6 लाख रुपये, किती झाले? 6 12 5 17. परमात्मा एक भवन करता 15 लाख रुपये, पांजरा येथे हनुमान मंदिर करता 10 लाख रुपये आणि बौद्ध विहार करता 7 लाख रुपये. सर्व समावेशक काम, सर्व धर्मसमभाव. आणि वरून नहराच्या पाण्यासाठी तुम्ही कितीही वाजता जा. याच्या अगोदर 5 वर्षाच्या पहिले आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारा, आम्ही नहरावर रात्रभर झोपत होतो तेव्हा पाणी येत होता. आता जावं लागत नाही. 5 वर्ष या गावचा कास्तकार किंवा बाजूला मोठा गाव मोहगाव देवी आहे, तिथला कास्तकार शेतावर जाऊन झोपला नाही नहराच्या पाण्यात. आणि हा कसा सर्व साधा माणूस आहे. हा अपंग माणूस त्याच्याकडे राजूभाऊ, तो या माणसासंग हस्तांदोलन करते. अशा पद्धतीचा साधा माणूस आहे, साधा सिंपल. त्याची चप्पल पाहा तुम्ही, साधी राहणी. एवढा पैशावाला माणूस आहे, म्हणजे धानाच्या व्यापार आहे त्यांच्या, पण तो साधी राहणी. तर सर्व गुणसंपन्न असा आमदार आहे. बरं, पण असं असताना मग वाघमारेंसारखा माणूस ज्यांनी आपल्या बाजूने घेतला, साहेबांनी आपल्या बाजूने घेतला, काय वाटतं, चांगलं केलं की वाईट केलं? तो आम्ही शरद पवार साहेबांवर बी तेवढाच प्रेम करतो, कारण राष्ट्रवादी मूळची त्यांची आहे. परंतु ज्या पद्धतीने देशात आणि राज्यात घडामोडी होतात, तर जेव्हा लोक बदलतात तेव्हा आपण मतदार का बरं बदलावं नाही. आणि अजित पवार साहेब जेव्हा तिथे गेले तर आमच्या भागाचा विकास जास्त झाला. इथं भरपूर निधी आला, जवळपास 3 ते 3.5 हजार करोड रुपयाचा निधी आमदार राजूभाऊ कारेमोरेंनी आपल्या मतदारसंघात आणला 2 वर्षात. 2 वर्ष कोरोनात गेले, 1 वर्ष सरकारमध्ये नव्हतं. अशा पद्धतीचं काम आहे. आणि हे जे परमात्मा भवन आमच्या इकडे फार मोठ्या प्रमाणात आहे. 150हून अधिक सभामंडप या भागात त्यांनी दिला, तुमसर आणि मोहाडी. त्याचबरोबर बौद्ध विहार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह तुमसर 15 करोड रुपयाचा निधी मंजूर करून दिला. ग्रामीण रुग्णालय तुमसरला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा 3 करोड, जवळपास ते जो काही समथिंग रुपये आहे तो होणार आहे, म्हणजे मंजुरी मिळाली. विशेष बाब म्हणून एक माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी विशेष बाब म्हणून मंजूर करून दिली. मोहाडी इथे ग्रामीण रुग्णालय आहे, तो उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. आणि वरठी इथे PSC आहे, तो ग्रामीण रुग्णालय होणार आहे. हे महत्त्वाचे म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि शेती याकडे आमदार साहेबांचा विशेष भर आहे. तुम्ही तर त्यांचा आमदार साहेबांचा आर्थिक त्यांच्याच कार्यकर्ता म्हणून नाही, मी 15 वर्ष राजकारणात होतो, परंतु यांच्यासारखा आमदार आम्ही बघितला नाही. आता मला आणखीन एक गोष्ट सांगा, तुम्ही इथलं राजकारण चांगल्या पद्धतीने तुम्ही माहिती आहे तुम्हाला, इथलं जातीचं राजकारण कसं असतं? कुठल्या इथं जाती आहेत? कारेमोरे आणि चरणभाऊ वाघमारे हे दोन्ही तेली समाजाचे माणसं आहेत. परंतु राजूभाऊ कारेमोरे यांनी कधीही समाजाकडे लक्ष दिलं नाही, म्हणजे तो माझ्या जातीचा हो म्हणून. तुम्हाला अनुभव आला असेल, परमात्मा एक भवन, बौद्ध विहार, तेली समाजाकरिता त्यांनी स्वतःच्या 2 प्लॉट दान म्हणून दिले. कुणबी समाजाकरिता 1,51,00,00,000 रुपये तुमसर येथे मंजूर केले. त्या माणसामध्ये कोणता जातीभेद आहे? आणि 100% राजूभाऊ कारेमोरे निवडून येणार. ठीक आहे की आता 5 वर्ष हे झाले, 5 वर्ष ते झाले, आता जर चेहरा बदलला तर जरा होईल बरं. आणि त्यात पण असं वातावरण वाटते म्हणे की महाविकास आघाडीचे सरकार आमच्या इथे तर राजूभाऊ कारेमोरे येतीलच. बिलकुल. दादा एकदम स्ट्रॉंगली सांगतात की काही होऊन दे तिकडे. तुम्ही कोणत्या न्यूज चॅनलच्या? आम्ही हॅलो महाराष्ट्र. हॅलो महाराष्ट्र. तुम्ही 23 तारखेला बोथलीमध्ये कैलास तितीरमाळ्याची इंटरव्ह्यू घेतले म्हणाल, आणि तुम्ही ज्यावेळेस पाहाल तेव्हा राजूभाऊ कारेमोरे हे आमदार म्हणून तुम्हाला तिथे पट्टी दिसेल. नक्कीच चालेल. बघू आपण गुलाल 110 लागतोय कोणाचा. 110 हमखास मी काम करतो त्यांच्यासाठी, म्हणून मला आत्मविश्वास आहे. आणि मी लोकांचे काम करतो त्यांच्या मार्फत. थँक्यू. ओके. नमस्कार दादा, आपलं नाव सांगा मला. माझे प्रभुदास कुंभारे, मोहाडी. बरं, काय म्हणतं तुमच्या मतदारसंघातलं वारं काय सध्याचं? माझा मतदारसंघाचा वारा आहे एकच भाऊ आहे, चरण भाऊ. कारण की ते विदर्भ विकास, एकच भाऊ नाहीये इथं मतदारसंघामध्ये, भाऊ 2 आहेत. मला एक सांगा, विदर्भ विकास परिषद हे चरण भाऊची पहिली, त्या
संस्था जे आहे त्याच्यापासून मी जुळलेला आहो. बरं. विदर्भ विकास परिषद मोहाडीमध्ये कुठंच नाही आहे. दत्ता मेघीचे जे विदर्भ विकास परिषद आहे त्याच्यापासून मी जुळलेला आहो. बरं. न मला फक्त चरणभाऊ, कारण की चरणभाऊचे काम असे आहेत, गोरगरीब असो कोणीच असो, एक फोन लावलेला तो स्वतः येत नाही, पण स्वतः तो डायरेक्ट फोन करते. कुठंच असो, दवाखान्यात असो तर कुठंच असो, तो फोन करते. कारण की माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं. न त्याच्या बरोबर दत्ता भाऊ जे वर्ध्याचे आहेत त्याच्याबरोबर आम्ही जुळलेलो आहोत. बरं. चरण भाऊंचं आपण थोडंसं साईडला ठेवू. हो. आताचे इथले जे विद्यमान आमदार होते हो, त्यांनी मागच्या 5 वर्षात कुठली कामं केली जरा आम्हाला सांगा. आमचं मोहाडीमध्ये एकही काम नाही केलं. हम्म. कारण आमचा मोहाडीमध्ये पहिली गोष्ट पाण्याची एवढी म्हणजे हे आहे, टंचाई आहे ना. वरून कने घर टॅक्स एवढे वाढलेले आहेत. ज्याला 200 रुपये घर टॅक्स येत होते त्याला आता 2000 येतात. आता गरीब जो माणूस आहे तो आता कुठून भरणार? ते भरणार, कारण वरून कसं आहे, आता वरून कसं मोलमजुरी नाही आहे इथं. कारण की जे आमचं मोलमजूर कुठं आहे, कोणाची कामधंद्यापासून आहे, कोणाची रेती आहे, तर रेतीची आमची रेती जे 1000 रुपये भेटत होती ती आता 7000 झाली आहे. म्हणून रोजगार इथं मोहाडीमध्ये नाही आहे. तुम्ही म्हणता नाहीये रोजगार. 10 पैकी गुण द्यायचे म्हटलं, आताचे विद्यमान आमदार आहेत हो, त्यांना 10 पैकी गुण द्यायचे म्हटले तर किती मार्क द्याल? मी त्यांना 7 मार्क देईन. 7 मार्क द्याल त्यांना. हो. बरं. बाकीचे मार्क कुठे गेले? बाकीचे मार्ग कसं आहे, आता बेरोजगार तर आहेच. वरून आता सांगणार तुम्हाला मी, हे दरवा हे आहे, भाडे आहेत, बेरोजगार आहे, त्यांनापासून आपल्याला काही हे नाही आहे. परंतु मी तुम्हाला एकच भाऊ, चरण भाऊ, ते निवडून येणार तर येणार बस. नमस्कार दादा, बोला. राम रामजी. राम राम. रामरामजी. काय नाही, आलो होतो फिरत फिरत मतदारसंघामध्ये. म्हटलं भाताच्या जाऊ आपण जिल्ह्यात, काय चाललंय, भाताचं कसं चाललंय? हा आहे पिकतं भात का भात आता. चांगला? हो, यंदा चांगला आहे फसल. लोकायला परत रेट चांगला दिला पाहिजे. कारण का खात महाग आहे सर्व, म्हणजे जेवढी लागत आहे ते जास्त आहे. लागतच्या मानानं रेट नाही भेटत आपल्याला. आता काय रेट भेटतो? आता कोटीची रेट आता काय आहे, 2400-2500 रुपये. बरं. खर्च जास्त आहे. म्हणजे मजूर वर्गाचा खर्च, ट्रॅक्टरचा खर्च हा खूप आहे खर्च. म्हणजे खर्चाच्या मानानं बजेट नाही बसत. सरकारकडनं काय काय भेटतं तुम्हाला? सरकारकडून काय ते देते ना आपल्याला, PM किसान योजना 2000 रुपये. बरं. आणि एक आपला महाराष्ट्र सरकार देऊन राहिली 2000. बरं. 2-2 हजारावरती आहात खुश तुम्ही? आता खुश नाही तर काय ना, तेवढे तरी भेटतात. पहिले काँग्रेसच्या राज्यात एकही नव्हते भेटत. बरं. मग तेवढे वर्ष बी बरं. असं आहे. आता लाडकी बहीण दिलं, हे आता 2 हे 2 हे 1500. 7500 टाकूनच दिलं त्याईले. बरं. मग तर बाया बी खुशच राहतील ना बाबा. म्हणजे शिंदेचा कारभार चांगला आहे फडणवीस पेक्षा. बरं. शिंदे अगर मुख्यमंत्री झाला तर फायदा आहे. नाही हे झाले तर कोण? फडणवीस. फडणवीस नाही. नागपूरचे तुमच्या असेल तरी नाही, त्याच्या पहिल्या 5 वर्ष त्यावेळेस बी. म्हणून त्या उद्धव ठाकरेनं केलं नाही म्हणून शिंदे त्यातून निघला. बरोबर केलं त्यानं. उद्धव ठाकरेने जे बोलला होता ते केलं नाही. सरकार मुख्यमंत्री होऊ नये बी शिंदे त्याच्यातच होता, परंतु केलं नाही. शिंदेला जमला नाही. शिंदेनं बरोबर निघला दुसरीकडे आणि बराबर केलं त्यानं सर्व. हा, काम चांगलं केलं त्यानं. पण असं म्हणतात की फडणवीस बोलतात हेच करतात शिंदे सगळं. नाही, फडणवीसचे ऐकत नसेल तो. आपण शिंदेचाच नाव घ्यावं लागल. मुख्यमंत्री शिंदे आहे ना म्हणून. पण आधी तर जेव्हा बाबा ते पक्ष वगैरे फुटलं तेव्हा फडणवीस जसं बोलतील असं ते म्हणत होते, असं म्हणायचे बाबा. मग पहिले या पंचवार्षिकच्या पहिले फडणवीसनं काम नाही केला. आता तुम्ही बोला, काम नाही केला. मग आता आपण मतदारसंघाकडे येऊ जरा. हा बोला. राष्ट्रवादी विरुद्ध हे म्हणजे फर्स्ट टाइमच असं होतंय की पक्षात फूट पडली आहे. हा. एकीकडं पण तेच आहेत, वेगळीकडे पण तेच आहेत. हा. तुमच्यासाठी काय नाही? आपल्यासाठी असा वाटते का आपला शिंदे बसल्या पाहिजे मुख्यमंत्री. बस त्याच्यात माणसाला आपण होत देऊ. बरोबर आहे ना. अगर त्याच्या माणसं पडले तर शिंदे मुख्यमंत्री होईल कसा? बरोबर आहे. मग मतदारसंघात काय चालणार आहे? घड्याळ चालणार आहे की? मतदारसंघात घड्याळ जास्त चालेल. असं का बरं? कारण आम्ही पश्चिम महाराष्ट्रात नेतो तिकडे तर लोकसभेमध्ये. म्हणजे याचं कारण आहे ना, भाजप त्याच्यात आहे ना. बरोबर. म्हणून भाजप आहे म्हणून. अगर भाजप चिन्ह वेगळा राहतात तर मग भाजपच्या चिन्हावर राहतात. असं आहे तो.
म्हणजे पण युती आहे म्हणून. राजू भाऊंनी जेव्हा हे सगळं पक्ष फुटाफूट झाली तेव्हा त्यांनी शरद पवारांसोबत राहायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं का? आता पहा ते त्याच्या पुतण्यानं तोच अलग झाला, दुसरा का करणार आहे? मग शरद पवारनं ते आपल्या पुतण्याला वर चढवलं ना, नाही तो आपण होऊन तर नाही चालला. अजित पवार, मग अजित पवार शरद पवारनं आपली मुलगी उभी केलं तर त्यांना आपली बायको काय उभी करायला पाहिजे होता. मग हे घरात फूट झाली ना एकाच क्षेत्रात, मग त्याच्या आणि हे असून हे घराने सही नाही पाहिजे होती. लोक जे पब्लिक आहे, जसं आता शरद पवार आपला अजित पवार उभा झाला, त्याच्या पुतण्या उभा झाला, लोकांनी दोघांनाही पाडून तिसऱ्याला वोट द्यायला पाहिजे, आपला असा मत आहे. मग तेव्हाच हर माणसाला चान्स भेटल. शरद पवारने असं काय केलं की भाजपच्या तिकिटावरती जो आमदार होते इथले, बरोबर ना, तर त्यांनाच आपल्या पक्षामध्ये घेऊन आता दिलंय तिकीट. चांगले केले की वाईट केलंय? आता त्याची युती झाली तर चांगला गेला, युती नाही असती तर मग नाही. बरोबर आहे ना, असं आहे ना. याच्या पहिले पंचवार्षिक मध्ये सर्व पक्ष लढले होते, असं झालं. मग काय होईल यंदा निकाल काय असेल एकदा जाता जाता सांगा. निकाल तर असा होईल म्हणजे शिंदे पासून घडी येऊ शकते असा अंदाज आहे. 1000 वोटांनी हो 500 वोटांनी हो पर येईल. 1000 मतांनी येऊ 500 मतांनी येऊ, लेकिन शिंदेना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आम्ही मतदान करणार आहे. घड्याळात तुतारी तो पुढचा मुद्दा. शिंदे चांगलं काम करतायत असं बाबांचं म्हणणं आहे. मतदारसंघामध्ये मतदारसंघात आता 2 आहेत लढाई. बरोबर. चरण भाऊ वाघमारे तुतारी आणि आपला हे जी राजू कारेमोरे. बरोबर. चांगलं कोण आहे मग यातलं? आता दोघांची आता फायटिंग आहे भावाजी. बरं. हो, आता दोघेही नेते आहेत. तो गाजलेला माणूस आहे चरण भाऊ आणि राजू भाऊ बी गाजलेला आहे, पण हा आहे भाजप धरून भाऊ आणि तो आहे शरद भाऊ. हा, मग चांगलं कोण आहे दोघांचं? आता शरद पवारांच्या बाजूने असणार आहे की अजितदादांच्या बाजूने? आता दोन्ही चांगल्याच आहे आपल्यास. असं आहे, आता कुस्ती दोघांची आहे. आता चितपट करणं हे मतदानाच्या हाती आहे. चितपट कोण करेल? आता मतदान आपण जनता. तुम्हीच आहे ना? हो, जनताच करून. मग आम्हाला हो, जनताच करून. हो, आता रोल चालू आहे राजू भाऊचा जास्त. बरं. हा, राजू भाऊचा. राजू भाऊने मागच्या 5 वर्षांमध्ये कुठली कुठली कामं केली? काहीच नाही केले ना कामं चांगलं खास. आता हे फक्त जेवण खाऊन देते, नाही तर आम्हाला मन समाधान केलं. आणि कधी जे शेतीचा नाही का पाणी पाठवणे असं तसा चरण भाऊ तडपडीचा आहे. आता आम्ही इथं सगळीकडे होतो फिरत, ते तर म्हणत होते की राजू भाऊने कामं केली. नाही बरीचशी कामं केली. लोक काही सांगतात शेतीपासून अगदी नाही आहे, पण ते चरण भाऊनी बी कामं चांगलं केलं असं नाही आहे. ते जनता याच्यामध्ये होते पहिले भाजपमध्ये, पण हुशार माणूस असल्याने नानाभाऊ पटोले काढण्यात आले आणि यालाही काढण्यात आला. चलाक माणसं चालत नाही, हुशार माणसं. तर म्हणून आता यावेळेस लढाई राजू भाऊला पाडणारा कोणी नाही आहे. तुम्हाला सांगतो, हाच माणूस नेता आहे चरण भाऊ. शरद पवारांनी त्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन चांगले केले. हा, आता चांगलंच आहे ना, आपला पक्ष आला पाहिजे म्हणून कोणी चांगलंच करते. हो, आता एकनाथ शिंदे आता हे मुख्यमंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राच्या. आता याच्यापासून का नाही लाडल्या बहिणीपासून जास्त लोक शिंदे भाऊकर ओढणार आहेत, जे आपल्या याच्याकडे राजू भाऊकर. असाही आहे खेळ. पण कसं आताचं सरकार चांगलं काम करतंय की नाही? आता सरकार आता 5 वर्ष आल्यावर भाऊ काम चांगलं केलं पाहिजे. शेतकऱ्याची काही हे आहे ते केल्या पाहिजे पूर्ण. याने भेट नाही देत, हे निवडून आल्यावर विसरून जातात. असं आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रश्न आता कुठले कुठले आहेत? हा, आता शेतीचे आहेत. आता दुसरा प्रश्न का, मुलं काही ड्युटीवर लागल्या पाहिजे. शिकलेले मुलं खाली पडल्यावर काही रोजगार मिळाले पाहिजे, असा आपला काम आहे. जे शिकले मुलं आहेत, गरीब परिस्थिती आहे, त्यांना त्याने हिंमत द्यायला पाहिजे. काही पैसे लागत नाही, तिथे बिगर पैशाने काम झाल्या पाहिजे. असं आहे. लोकांची काही तक्रार आहे, कोणाचे घरकुल बरोबर नाही होत, हा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. का ज्याला घरकुलाची गरज आहे आणि ज्याच्या घर पडलेलं आहे त्या माणसाला घर दिल्या पाहिजे. असं दादा म्हणत होते मागाशी PM किसान कडनं 2500 भेटतात, अजून कुठनं 2500 भेटतात, लाडक्या बहिणीकडनं भेटतात. मग एवढे पैसे भेटून पण PM भाऊ मोदी आहे का नाही, हे 2000 भेटतात शेतीच्या. आता खरं पाहिलं तर भाजप जिंकले. हो, बरं, असा विचार आहे आपला. म्हणजे लोक जास्त वळलं भाजपकडे. म्हणजे आता याच्यानं भेटत नाही का, त्याच्यानं जास्त खुश आहेत. आता कलाकारी माणसं त्याच्यानं 5000 एकनाथ भाऊ शिंदेने केलं ना, ते भाजपनंच वाढवलं. हा,
यावेळेस आता भाजपच म्हणतात लोक. तर दोन सांगता नाही, रात्रीतून लोक बदलतील म्हणून सांगता येत नाही. काय होईल तुतारी विरुद्ध घड्या असा जर सामना आता आहे बाबा, शेवटपर्यंत काय होईल? 23 तारखेला निकाल कुणाच्या बाजूने आता तो रात्रीच्या वेळेस आहे बाबा. उद्या मतदान करायचं आहे, ते रात्रीच्या वेळेस आहे. पण तरी तुतारी चांगली की घड्याळ चांगली? आता हे जनतेवर आहे. जनतेला काय वाटतं? जनताच आहे ना तुम्ही पण. आता मी तर आहोत. हा, मग काय मला आता यावेळेस एकनाथ शिंदेच आवडते. एकनाथ शिंदे आवडतं. हो बरं बरं. हो, तोच आहे आता. तुम्ही तर म्हटले की 2014ला आपले जे होते त्यांनी कामं केली आहेत चांगली, हो. आताच्या विद्यमान आमदारांनी कामं केली नाही. मग पण तो एकनाथ शिंदे, भाजप, मोदी हे काम करून राहिले ना. नमस्कार भाऊ. काय नाही, महाराष्ट्र दौरा चाललाय आमचा, सगळीकडे येऊन भेटतोय, लोकांना काय वाटतं जाणून घेतोय. काय तुमच्या मतदारसंघात काय होणार जरा सांगा मला. मतदारसंघात काय होणार आहे? मतदारसंघामध्ये राजूभाऊ कारेमोरे येतील. का बरं येतील? का बरं येतील? त्यांची म्हणजे जे पब्लिक सिटी बी आणि दानी माणूस सगळ्यात बेस्ट. कुठली कामं केली? कामं पुष्कळ केले त्यांनी आणि सार्वजनिक काम राबवण्यामध्ये नंबर 1 माणसं आहेत ते. कुठं बी जसं आपल्याला कुठं पकडा एक काही आपला दुर्गा मांडली, शारदा मांडली, जसे काही पब्लिक जे बी कामं आहेत ते करतात, पैसा देतात, सगळं काही काम म्हणजे जनतेला ते आवडतं. पण बाद झालं की 5 वर्ष झालं आता, ते आता जरा आले असतील ना. जवळच्या व्यक्ती आहे आणि चांगला व्यक्ती आहे. बोलते चांगला बोलतो विचार. कोणी त्याच्या दरवाज्यावरून वापस नाही येत कोणी. नमस्कार दादा, आपलं नाव सांगा मला. मी यादवराव देवेंद्र कुंभारे. बरं, काय म्हणतो तुमच्या मतदारसंघातलं वारं सध्या कसं आहे मला सांगायचं? मतदारसंघामध्ये आमच्या वारं म्हणावं तर म्हणजे टफ फाईट आहे, परंतु जनसामान्याचा काम जो करणारा व्यक्ती आहे तो चरण वाघमारे म्हणून हा लोकांच्या नजरेमध्ये आहे. जनसामान्याच्या म्हणजे अडीअडचणीत त्यांचा मोबाईल नंबर सगळ्यांना पाठांतर राहील. कधीही तुम्ही त्यांना कॉल करा, ते तुम्हाला जर कॉल रिसीव्ह नाही करतील तर निदान म्हणजे रिप्लाय देतील किंवा मग नंतर तुम्हाला कॉल बॅक करतील. ही त्यांची एक खासियत. आणि त्यांना फोन लावलं म्हणजे ऑफिसचे काम झाल्याच पाहिजे, ही त्यांची एक विशेषता आहे. बरं, आता आपण विद्यमान आमदार जे आहेत त्यांच्याबाबत बोलूयात. मागच्या 5 वर्षांमधली स्थिती कशी आहे? मतदारसंघातली कामं झालेली आहेत, कुठली कामं नाहीत अजून झालेली? साहेब, जर मोहाडीचा विकास जर म्हणावं तर एक चौंडेश्वरी माताचं इथं आमच्या इथे एक प्रसिद्ध मंदिर आहे. चौंडेश्वरी माता मंदिराच्या पुलियाच्या म्हणजे भूमिपूजन मागील 5 वर्षाआधी चरणभाऊ वाघमारे यांच्या हस्ते झालेला होता. त्यानंतर आचारसंहिता लागली आणि चुनाव लागले. त्यानंतर विद्यमान आमदार जे त्यावेळेसचे आमदार होते ते पडले आणि आता विद्यमान आमदार झाले. परंतु त्या 5 वर्षात त्यांनी पुलियाकडे दुर्लक्ष केलं आणि मांडेसर आणि इतर गावांना जोडणारा तो आपला पुलिया आहे. आणि जे देवस्थान आहे, ग्रामदैवत आहे माता चौंडेश्वरी, इकडे जाणारा तो पुलिया आहे, त्या कामाचीही अजून म्हणजे पुलिया अपूर्ण अवस्थेत आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. म्हणजे जेवढा त्या पुलियाचा विकास झाला तेवढाच आमच्या क्षेत्राचा विकास झाला, आम्ही असं म्हणू शकतो. आता जे करंट आमदार जे आहेत तसा दावा करतात की त्यांनी भरपूर 1000 कोटी ची कामं केलेली आहेत, मतदारसंघामध्ये फंड आणलेला आहे, त्याच्याबाबत काय सांगाल? साहेब बघा, पांदण रस्ते म्हणजे तुम्हालाही माहित आहे की कार्यकर्त्यांना खुश करण्याकरिता पांदण रस्ते दिले जातात. आणि पांदण रस्ते म्हणजे विकास होत नाही हो साहेब. जर विकास करायचे आहे तर गोरगरिबांना जे ऑफिसमध्ये जसं काम राहिलं त्यांचे काम किती होतात त्याच्यावर डिपेंड असते. राहिली पाणी पुरवठा योजना मोहाडीची, पाणी पुरवठा योजनेच्या सर्व श्रेय, मी स्वतः नगरसेवक आहे, मला माहित आहे साहेब की आम्ही मोहाडी म्हणजे मागच्या बॉडीनी आणि ह्या बॉडीने इथे आमदारांचा काही रोल नाही सर. इथं एक आधी जिल्हा अधिकारी होते, त्यांची मेहनत आणि सीओ होते आमची इथं, त्यांची मेहनत ज्यांनी आणि आमच्या म्हणजे आम्ही टॅक्सच्या दरवाढीच्या विरोधात होतो. तर त्या टॅक्स दरवाढीच्या विरोधात होतो, त्यामुळे आमची पाणी पुरवठा योजनेला आमचा विरोध होता म्हणजे टॅक्स दरवाढीला विरोध होता की आम्हाला शुद्ध पिण्याचे पाणी नाही आणि तुम्ही लोकांना टॅक्स दरवाढ करून राहिलेत. तर त्या अंतर्गत आम्ही पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली इथून. आणि वैनगंगा नदीमधून पाणीची उचल करून मोहाडीमध्ये आणण्याकरिता मागील आमदार चरण वाघमारे यांनी प्रयत्न केले होते. आणि त्यावेळेस गिरीशजी महाजन हे पाणी पुरवठा मंत्री होते, त्यांनी ती योजना म्हणजे पाण्याची उचलची त्यावेळेस त्यांनी मंजुरी दिलेली होती. फक्त यावेळेस ती कार्यान्वित झाली. आता पण सगळ्यात महत्वाचं असं आहे की बदलती महाराष्ट्रामध्ये बरंच काय काय घडलं, मधल्या काळामध्ये पक्ष फुटले, बरंच काय काय घडलं, त्यातल्या त्यात राष्ट्रवादी पक्ष फुटला, त्याच्याबाबत काय काय वाटतं तुम्हाला? बघा साहेब, शरद पवार साहेब म्हणजे आपल्या राजकारणाचे चाणक्य माणसं, चाणक्य व्यक्ती आहेत. आणि त्यांचं सरळ म्हणणं आहे की पक्ष कितीही फुटतील तरी चालेल, व्यक्ती पक्षांना वोट देत नसतो तर मतदार हा व्यक्तींना वोट देतो. कारण जो बदल घडवतो त्यांना लोक त्यांच्याकडे म्हणजे तो कितीही पक्षात जाईल तरी त्यांच्याकडे तो राहतो. आणि जी आत्ताची विद्यमान सरकार आहे म्हणजे भाजप सरकार, पहिले भाजपचं असं होतं की
गरिबांकरिता सरकार चालवायचे, परंतु आता सर्व कॉर्पोरेट म्हणजे कॉर्पोरेट व्यक्तींकरिता जे शासन चालवतात असं आमच्या निदर्शनात येतो. सर्वसामान्यांचा प्रश्न म्हटला तर घरकुलचे अजूनही लोकांना पैसे मिळाले नसतील. तुम्ही मोहाडी वासियांना विचारा की मागील पहिल्या यादीचे म्हणजे नरेंद्र मोदीजी म्हणायचे 2022 सबको घरकुल दूंगा. अरे बाबा, तुम्ही 2.5 लाख रुपये लोकांना देऊ नाही शकले. म्हणजे पहिल्या यादीचे 30,000 बाकी आहेत, दुसऱ्या यादीचे 90,000 बाकी आहेत. लोकांवर व्याजावर व्याज चढतो आणि 350 स्क्वेअर फूट करिता तुम्ही इकडे 2.5 लाख रुपये तुम्ही जाहीर करता अनुदान, परंतु शासकीय इमारत जर बांधकाम करत असाल तर 350 फूट करिता तुम्हाला 12 लाखाची निधी लागते. तर सर, माझं म्हणणं आहे की सिमेंट किंवा लोहा जो काही लागत आहे तो शासकीय निधीलाही तेवढाच लागतो आणि म्हणजे जो घरकुल बांधतो त्यालाही तेवढाच. तर हा 2.5 लाख आणि 12 लाखाचा किती तफावत आहे. तुम्ही त्याचे CSR रेट बघा. शासकीय नियमानुसार CSR रेटनुसार घरकुल मिळायला पाहिजे, पण ते मिळत नाही. आणि घरकुल शासन झाल्यानंतर लोकांना पैसे मिळायला पाहिजेत, ते पैसे अजूनही मिळाले नाहीत. लोक कर्जबाजारी होत आहेत. म्हणजे एकीकडे आपण शासन घरकुल आवास योजना द्यायला तयार आहे, परंतु लोकांना कर्जबाजारी करून. तर अशी फसवी योजना नको. फसवी योजना नको असं तुम्ही म्हणताय, पण मतदारसंघातली स्थिती कशी झाली होती की 2 गट पडले होते, पक्षफूट झाली होती, पण चरण वाघमारे यांचा जेव्हा साहेबांच्या गटामध्ये पक्षप्रवेश झाला तेव्हा झाला फिक्स का आता काय असणार आहे, काय वाटतं? चरण वाघमारे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर नेमकं मतदारसंघामध्ये काय काय बदल? चरण वाघमारे नाव म्हटलं तर तिथं सर ब्रँड आहे. त्यांचे जे विरोधक आधीपासून जे विरोधक आहेत ते विरोधकच राहणार. म्हणजे एकीकडे सगळे विरोधक, एकीकडे चरण वाघमारे, एकीकडे विरोधक आणि एकीकडे जनसामान्याचे नेतृत्व करणारा आमच्या चरण भाऊ. तर काँग्रेसवाल्यांनाही वाटायचं की चरण वाघमारे यांना तिकीट मिळालं पाहिजे. आमच्या मोहाडीचे काँग्रेसवाले जे आहेत म्हणजे मातब्बर नेते आहेत मोहाडीमध्ये, ते सर्वच्या सर्व तुतारी वाजविणारा माणूस या पक्षाबरोबर आणि शरदचंद्र पवार साहेब या पक्षाबरोबर आताही जुळलेला आहे. ते सगळे त्यांचे काम करतात. आणि बघा कसं होते की बाहेरून आलं की ते थोडंसं विरोध होतेच, परंतु सर्वसामान्य लोकांमध्ये जी सध्या अवस्था दिसत आहे की यावेळेस बदल निश्चित आहे आणि तो तुम्हाला मतदान केंद्रामध्ये 20 तारखेला दिसेल सर तुम्हाला. पक्ष बदल त्यांनी केलाय. म्हणजे आधी ते भाजप बरोबर होते, भाजपचे आमदार देखील होते ते, बरोबर 5 वर्ष होते. मग हा अगदी निवडणुकीच्या तोंडावरती केलेला पक्ष बदल हे काय साहेब? इथं रातोरात म्हणजे सरकार बदलते साहेब. म्हणजे पक्ष फोडून तुम्ही सरकार बदलवू शकता आणि एखादा जनसामान्यातला गोरगरिबातला व्यक्ती जर त्यांनी पक्ष लोकांच्या कामाकरिता जर पक्ष जर बदलत असेल तर त्यात वाईट काय? मला सांगा, फडणवीस साहेब एकीकडे सकाळी पहाटेचा शपथविधी घेतात, शरद पवार साहेबांच्या गटाला फोडून ते पुन्हा शपथविधी घेतात, किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला फोडून ते शपथविधी घेतात. ते चालते आणि म्हणजे त्यावेळेस बरोबर आहे. म्हणजे जर मोठ्यांनी केलं तर तो सत्कार आणि जर सर्वसामान्य केलं तर आता तुम्ही समजू शकता साहेब मी काय म्हणत आहो. काही असं काही नाही आहे. लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी आहे, लोक चर्चा करत आहेत. जर मला सांगा, एकीकडे पैशाचा महापूर आहे, दुसरीकडे जनसामान्याची ताकद आहे, परंतु लोक आताही म्हणत आहेत की यावेळेस फाईट इथं टप आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, जो व्यक्ती मागच्या 5 वर्षामध्ये इथं आमदारही नव्हता, परंतु तो लोकांमध्ये सतत संपर्कात राहिला, त्यामुळे लोक त्याच्या आजी नाव घेत आहेत आणि भविष्यातही नाव घेत आहेत. आणि मी तुम्हाला म्हणजे पूर्णपणे सांगू शकतो की जे कोणी एकदा चरण वाघमारे यांच्या संपर्कात आलेला आहे त्यांनी म्हणजे सगळ्यांचेच काम केले आहेत, तो त्यांना कधी विसरू शकत नाही, हे सगळ्यांना म्हणजे माहित आहे साहेब. इथं शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला, सायलेंट वोटर मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने हे पाडणार आहे, परिणाम पाडणार? सर, सायलेंट वोटर तुम्हाला म्हणजे बघा काय, तिकडे पैसा मिळेल, तिकडे म्हणजे काय म्हणजे त्या बाजूला म्हणजे दुसरीकडे जे चरण वाघमारेचे विरोधक आहेत ते पैसा वाटतील किंवा लंगर देतील, याच्यानी लोकांच्या पोट भरत नाही असं लोक म्हणतात. मी पण म्हणतो, लोक पण म्हणतात की लंगर वाटल्याने, लस्सी पाजल्याने किंवा पैसा दिल्याने लोक म्हणजे ते घेण्याकरिता ते तयार राहतील. परंतु जो सायलेंट वोटर आहे तो चुपचाप जाऊन साहेब, नक्की सांगतो तुम्हाला, तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरील बटन दाबेल आणि येणारा 23 तारखेला तुम्हाला निश्चित विजय हा चरण वाघमारे यांच्या दिसेलच. 23 तारखेला नेमकं काय असेल, निकाल कसा असेल, गुलाल कोणाचा असेल? गुलाल चरण वाघमारे यांच्याच राहील आणि शरदचंद्र पवार साहेब काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उबाटा गटाचाच विजय इथे होईल. थोड्याफार मताधिक्याने का नको, म्हणजे जर आम्हाला तर वाटत आहे साहेब की म्हणजे 8-10 हजार मध्येच फैसला होईल, पण चरण वाघमारे साहेब हे निवडून येतील जनतेतून असं आम्हाला वाटत आहे. 8-10 हजारांनी फैसला होईल, मात्र निवडून तुतारी वाजवणारा माणूस येईल असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आणखीन आपले काही ज्येष्ठ मंडळी आहेत. नमस्कार दादा, आपलं नाव सांगा. नमस्कार, लेखीराम गबने मोहाडी. बरं, काय वाटते तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये तुमच्या मतदारसंघात काय होत आहे? आता टफ फाईट दिसत आहे आता सध्याच्या परिस्थितीत. प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. बरोबर. लोकांच्या चर्चा अशा आहेत की
जसे पक्षाचे आपापल्या माणसाले आमचा भाऊ येईल, ते पक्षवाले म्हणते आमचा भाऊ येईल, अशी चर्चा चालू आहे. चरण भाऊच्या म्हणजे चांगला संघर्ष चालू आहे. हा बरं, कोण मग असेल यंदा? कुठला भाऊ जिंकेल यंदा वाटतं तुम्हाला? आता टफ फाईट मध्ये सांगता नाही, पण जास्तीत जास्त 60 सांगा. 60 कुणाचे, हे कुणाचे, 40 कुणाचे सांगा मला. 7 आता चरण भाऊला चांगली मिळत आहे. बरं, ओके. काय वाटतं आताचे जे आमदार जे होते तर त्यांनी मागच्या 5 वर्षांमध्ये कुठले कामं केली सांगा जरा. त्यांनी केलं म्हणते, तर ते म्हणतात का मी इथं इथं हे केलो, कुठे पुले आहे, पांढरण रस्ते, नैराचे काम, तर असे काही नैराचे काम आमच्याकडे झाले नाही आहेत. पुल्याचे काम असे काही जोरदार झाले नाही आहेत. छोटे मोठे काम असतील म्हणा किचकिट, पण असे जोराचे काम असे कोणतेच नाही झाले. मतदारसंघामधले कुठले कुठले कामं होणं अजून बाकी आहेत? मोवाडीच्या परिसरातले तर असे काही कामं नाही आहेत साहेब. हे सिमेंट रस्ते वगैरे काही नाल्या नुल्याचे काम आहे नगरपंचायतच्या याच्यातून झाले आहेत. पण पहिल्यांदाच अशी परिस्थिती आली आहे की पक्षामध्ये फूट पडली आहे का? खूप महत्वाचा पक्ष होता, त्याच्यामध्ये फूट पडली आहे. तुम्ही म्हणजे लहानपणापासून तो बघत असाल पक्ष. काय वाटतं मग पक्ष फुटल्यानंतर याचा परिणाम इथल्या मतदारांवरती कसा होईल? वरच्या लेवलवरच पक्ष फुटले आहेत ना. बरोबर आहे. तर मग तो भाऊ तिकडे जाते, एक भाऊ इकडे येते, अशी आणि परिस्थिती आहे. 23 तारखेला गुलाल असेल कोणाचा लागेल? सध्या टफ फाईट मध्ये सांगता नाही येत. हुळहुळी अशी आहे, चरण भाऊकडे कल जास्त जात आहे. चरण भाऊ यांचा गुलाल लागेल असं म्हणतात. आणखीन काही मतदार लोक आपल्याकडे आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय म्हणतो तुमच्या मोहाडी विधानसभा मतदारसंघ जो आहे तिथली स्थिती सध्या कशी आहे नेमकी? इथली स्थिती चरणभाऊ वाघमारे सारखी म्हणजे त्यांच्यासाठी एकदम फेवरेबल आहे. असं का वाटतं तुम्हाला? असं याच्यासाठी वाटतं की या आधी 5 वर्षाआधी जे चरणभाऊने काम केले ते कोणत्याच आमदारांनी काम केलेले नाही. निर्व्यसनी माणूस आपल्या जिल्ह्याला, आमच्या मतदारसंघाला लाभलेला आहे आणि खरोखर त्यांनी काम केलं. विकासात्मक काम चरणभाऊनी केलेलं आहे. विकासात्मक कामं म्हणजे काय? विकासात्मक कामं म्हणजे आता 52 रोहा, हा रोहाचा जो आहे पुलिया, रोहाचा पुलिया, त्याचं काम त्यांनी केले. हलबा समाज बांधवाचं काम इथं मोहालीमध्ये त्यांनी केले. चौंडेश्वरी पुलिया इथला जो आहे चौंडेश्वरी मंदिर, त्या पुल्याचं काम त्यांनी केले. म्हणजे असे विकासात्मक अनेक कामे त्यांनी केलेली आहेत. पण स्थानिक आमदाराची एवढे कामे आपल्या मोहाडी शहरात नाही आहेत. मग विद्यमान आमदार जे आहेत सध्याचे, त्याच्या मागच्या 5 वर्षांचा विचार केला तर कुठली कुठली कामं त्यांनी केलेली आहेत, कुठले कामं केलेले आहेत? त्यांचा एक दावा आहे, आम्ही कितीतरी हजारो कोटी मतदारसंघामध्ये आणलेले आहेत आणि बरीचशी कामं केलेली आहेत. परंतु आम्हाला मोहाळीमध्ये एवढे कामं तर दिसत नाही. कारण की राशन कार्डाचा जो काम होता महत्वाचा, तो काम चरणभाऊनी केला. अंत्योदयमध्ये आणण्याचं काम चरणभाऊ वाघमारे यांनी केला. काही लोकांना जे BPL म्हणजे गरीब लोक होते त्यांना अंत्योदय कार्डामध्ये समाविष्ट करून त्यांच्या अन्नधान्याचा प्रश्न नेहमीचा सोडवण्याचं काम हा चरणभाऊ यांनी केलेला आहे. पण सिटिंग फॉर जे काय होतं गेटिंग म्हणजे ज्याचा आमदार त्याला हे तिकीट हे आता झालं, बरोबर? मग त्याला ते तिकीट भेटलं, मग चरण वाघमारे यांच्यावरती अन्याय झाला असं तुम्हाला वाटलं का? आता का चरणभाऊला तिकीट भेटलं ना? आधी म्हणतोय मी तुम्हाला. आधी अन्याय झालेलाच होता. सिटिंग आमदार होता, चरणभाऊची तिकीट कापल्या गेली. कारण की आणि ते तिकीट देशभावनातून काटलेली गेली होती. बाहेरचा पार्सल आमच्या जिल्ह्यात आला आणि बाहेरच्या पार्सलनी जाणून बुजून हेतू पुरस्परपणे म्हणजे आम्ही सामोर व्हायला नको पाहिजे म्हणून त्यांनी त्या बीजेपी मुक्त भंडारा करण्याचा त्यांनी विळा उचललेला होता. म्हणून त्यांनी ते तिकीट कापण्याचं षडयंत्र रचलं. त्याचं तिकीट कापलं असं तुम्ही म्हणताय, बरोबर? पण मध्यंतरी स्थिती अशी झाली होती की 2 हे झाले. तर राष्ट्रवादी पक्षामध्ये जी काही फूट पडली तर या पक्षाचा इम्पॅक्ट इथल्या जनतेवरती कशा पद्धतीने होईल? 100%. कारण की शरद पवार साहेबांशी इथले जे लोक आहेत शरद पवार साहेबांशी जुळलेले आहेत. आणि इथं जे आहे भंडारा जिल्हा हा शरद पवार साहेबांशी आधीपासूनच भंडारा आणि गोंदिया जिल्हा हा जुळलेला आहे. आणि शरद पवार साहेबांना मानणारा फार मोठा वर्ग भंडारा गोंदिया जिल्ह्यात आहे. अगदी 20-30 दिवस आता झालेले आहेत, बरोबर? प्रचाराला आता झाली सुरुवात आहे. चरण वाघमारे यांनी नुकताच पक्षामध्ये केलेला आहे प्रवेश. मग ह्या पक्ष बदलाचा फटका त्यांना बसेल असं तुम्हाला वाटतंय का? अजिबात नाही. पक्ष बदलाचा फटका अजिबात बसणार नाही. कारण की पक्षश्रेष्ठींनी जेव्हा सर्वे केला त्या सर्वेच्या आधारावर चरणभाऊचं नाव आम जनतेसमोर सर्वेमध्ये चरणभाऊचं नाव समोर होता. म्हणून त्यांना तिकीट त्यांनी म्हणजे फायनल केली. महाविकास आघाडीचे घटक पक्ष जे आहेत ते चरण वाघमारे यांचं काम चांगल्या पद्धतीने करतील असं तुम्हाला वाटतंय का? कारण इच्छुक तर अजून असतात, बरोबर? मग बाहेरच्या पक्षातला एखादा माणूस आपल्या पक्षामध्ये घ्यायचा, त्याचं काम आपल्याला 100% करतील. महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत जसं काँग्रेस आहे,
आणि शिवसेना उद्धवसाहेब ठाकरेची, ते 100% करणारच आहेत. कारण की त्यांना पर्याय नाही ना भाऊ. कारण की कसं महाविकास आघाडीचं काम त्यांना याच्यासाठी करायचं आहे, कारण की समोरचं राजकारण जर करायचं आहे तर महाविकास आघाडी टिकून ठेवावं लागेल आणि म्हणून त्यांना महाविकास आघाडीचं काम करणं गरजेचं आहे. पण सध्याची स्थिती बघता काय वाटते तुम्हाला, सरकार कुणाचं येणार आहे, महाविकास आघाडीचं येणार आहे की महाविकास आघाडीचं येणार. असं का वाटतंय तुम्हाला सध्या महाविकास? वातावरण तसं बनलेलं आहे, महाविकास आघाडीची सरकार येईल असं वातावरण बनलेलं आहे. कारण की लाडकी बहीण योजना ही हे जरी म्हणत असले की आम्ही 1500 रुपये यांना दिले, पण महागाई एवढ्या याच्यानं वाढलेली आहे. तेलाचे भाव, सिलेंडरचे भाव, म्हणजे इकडून 1500 रुपये दिले पण महागाई वाढवून त्यांनी तेवढे भाव वाढवलेले आहेत ना. लोकांशी बोलत होतो तेव्हा लोकांना याचा फरक नव्हता पडत. लोक म्हणत होते 1500 पडतायत, हातात बाद झालं, 2-2 हजार हातात पडतं, बस झालं. नाही, पण महागाई किती वाढली. बरं. महागाई एकदम आकाशाला भिडलेली आहे महागाई. आता पहा ना तुम्ही, पाम तेलाचे भाव किती वाढले, सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत, म्हणजे प्रत्येक गोष्टीचे भाव वाढलेले आहेत आताच्या याच्यात. मग मला हे सांगा, आता 1500 रुपये तुम्ही इकडे देता आणि इकडे महागाईतून तुम्ही बाकीचे भाव वसूल करीत आहात, म्हणून त्याचा लाडकी बहिणीच्या योजनेचा काही परिणाम सरकारवर पडणारा नाही. जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो. आत्ताचे विद्यमान आमदार जे आहेत त्यांना तुम्हाला 10 पैकी गुण द्यायचे म्हटले तर किती मार्क द्याल आणि का द्याल? 10 पैकी जास्तीत जास्त 2च मार्क तुम्ही द्याल? बिलकुल बिलकुल. बरं, 8 मार्क कुठे कुठे केले सांगा मला. 8 मार्क म्हणजे त्यांचं एकतर पहा, पहिली गोष्ट त्यांची अशी विकासात्मक कामे नाहीत. सामान्य जनतेचे राशन कार्डाचे जे कामं होते, जे गोरगरिबाचे राशन कार्डाचे कामे होते, ते राशन कार्डाचे कामे झालेले नाही. आणि महत्त्वाचा मोहाडी शहराचा महत्त्वाचा एक विषय होता आमचा की घरटॅक्स हा कमी झाला पाहिजे, परंतु त्या घरटॅक्स कमी करण्यासाठी आमदार साहेबांनी कोणताही रोल केलेला नाही किंवा कोणतीही भूमिका घेतलेली नाही घरटॅक्ससाठी. मोहाडी शहरात अतोनात घरटॅक्स वाढलेला आहे, त्यामध्ये आमदार साहेबांची कोणतीही भूमिका नाही की घरटॅक्स कमी झालेला पाहिजे म्हणून. सामान्य जनतेवर अतिरिक्त घरटॅक्स लादण्यात आलेला आहे आणि त्याचा रोष मोहाडीवासियांचा स्थानिक आमदारावर आहे. स्थानिक आमदारांनी कामं केलेली नाहीत आणि बऱ्याच पातळींवरती ते मागे आहेत असं दादांचं म्हणणं आहे. अजून एक दादा आहेत आपल्यासोबत. दादा, आपलं नाव सांगा मला. माझे नाव अनिल न्यायकोर. बरं, काय म्हणतो तुमच्या मतदारसंघामध्ये सध्याची स्थिती नेमकी काय आहे? सध्याची स्थिती म्हणलं तर कसं महाविकास आघाडी पक्की निवडून येईल असं आमचं म्हणणं आहे. बरं, महाविकास आघाडी येईल बाबा निवडून? पक्क. असं का वाटतं तुम्हाला? पण असं म्हणजे काय आहे, आमचे जे चरणभाऊ वाघमारे आहेत त्यांचा जो एक विकास फाउंडेशन म्हणून आहे होता, आणि ते विकास फाउंडेशन कसं बरेच दिवसापासून 5 वर्षापासून ते चालवून घेत आहेत आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते त्यांच्या जवळ कसं टिकावदार आहेत. आणि त्यामुळे कसं आता यांनी जो सर्वे केलेला आहे तो सर्वेनुसार जे महाविकास आघाडीची तिकीट मिळाली आहे त्यानुसार कसं यांच्या जो कार्यकर्त्याच्या क्षमता आहे ते भरपूर आहे. पण अवघ्या महिनाभर असताना एखाद्या पक्षामध्ये जाणं, वेगळ्या पक्षामध्ये जाणं, पक्षाची लोक त्यांना ही करतील का? नाही, तसं का म्हणून नाही स्वीकारतील. समजा वरचे जसं शरद पवार साहेबांचे जसं आदेश अगर झालं तर यांना जे संघटित जे लोक आहेत त्या लोकांना काम करायच लागेल आणि ज्यांना विरोध जायचे आहे ते विरोधात जातील, त्यांना पक्ष निलंबित करणार. मग एक मतदारसंघातली जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं की कुठले प्रश्न असे आहेत मतदारसंघातले की जे येणाऱ्या विधानसभेला महत्वाचे असतील? येणाऱ्या विधानसभेचे प्रश्न तर भरपूर सारे महत्वाचे आहेत. कुठले कुठले सांगा की जरा. आपले जे आता समजा समोरचे जे आता घरटॅक्स वाढलेला आहे, आपल्या मोहाडी शहराचे इतकं घरटॅक्स झालेला आहे की सांगतानी हद नाही, तो 1पेक्षा 10 पटांनी वाढलेला आहे. तर कसं आमचे जे आता निजी जे आमदार होते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो होतो, पण त्यांनी आमचं हे एकही काम केलं नाही आणि बेरोजगारी पण भरपूर वाढली आहे.